नमस्कार. इचलकरंजीमधील पंचगंगा नदीच्या काठावर वसलेल्या श्री वरदविनायक गणपती मंदिराचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का? हा इतिहास शूरवीर सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या कारकिर्दीतील आहे. शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराजांनी संताजींना इचलकरंजी आणि परिसराची जहागीर बहाल केली होती. सरसेनापती संताजीराव आजूबाजूच्या राज्यांमध्ये स्वारीसाठी जात असे. स्वारी फत्ते करून आल्यानंतर बराच काळ त्यांचे वास्तव्य सैन्यांसह पंचगंगा नदी परिसरात असायचे. त्याच काळात पाषाणात सुबक घडवलेली श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना सध्याचे वरदविनायक मूर्तीच्या जागी गर्द गवताने वेढलेल्या मातीमध्ये दगडाच्या कथड्यावर खुली केली होती. त्यावेळी या मूर्तीचे स्थान नदीघाटाच्या मुख्य रस्त्यापासून आतील बाजूस असल्यामुळे या भागात कमी वर्दळ असल्याने फक्त गाव भागातील शेतकरी आणि नदीकाठी पोहणाऱ्यांना आणि गुराखी लोकांना मूर्तीचे ठिकाण माहीत होते. कालांतराने पेशवाई राज्य आले आणि संस्थाने तयार झाली. त्या काळात इचलकरंजी गाव घोरपडे यांच्या अधिपत्याखाली आले. पेशवे घराण्यातील मुलगी सून म्हणजेच अणुबाई आल्या आणि तेव्हापासून श्री गणेश कारभारी घराण्याला माहीत झाला. हळूहळू मंदिराचा जीर्णोद्धार होऊन उढ्यावरील मूर्तीचे संरक्षण होऊन गणेश मूर्तीची पूजा होऊ लागली. कालांतराने संस्थान काळातील काही रिटायर्ड लोकांनी मंदिर परिसरातील दाट गवत काढून सायंकाळी भाविकांना फिरण्यासाठी जागा मोकळी केली आणि भाविक फिरून आल्यानंतर श्री गणेशाचे दर्शन घेत असत आणि प्रदक्षिणा घालत असत. घुमटीच्या मागे मंदिरात असलेल्या दगडावर कोरलेल्या नाग व मारुतीच्या मूर्त्या होत्या. आजही सदर दोन मूर्त्या श्री गणेशाबरोबर पूजल्या जातात. त्यानंतर पुढील काळात कुराणातील गणपती म्हणून इचलकरंजीच्या गावकऱ्यांना श्री गणेश माहीत झाला. दररोज नियमित श्रीची पूजा सकाळ व संध्याकाळ उत्स्फूर्तपणे होऊ लागली. त्यानंतर सकाळी पोहायला आणि संध्याकाळी फिरायला येणाऱ्यांची संख्या वाढली आणि त्यातूनच काही उत्साही मंडळींनी एकत्र येऊन मागील 40 ते 50 वर्षांपूर्वी संकष्टी चतुर्थीच्या आदल्या दिवशी मंदिराची स्थापना केली. दररोज नियमित दर्शनाला येणाऱ्यांची गर्दी वाढली. मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि भक्तांनी दिलेल्या वर्गणीतून भव्य सभा मंडप उभारण्यात आला. दरवर्षी पावसाळ्यात पूर येऊन श्री गणेश मूर्ती पूर्णपणे पाण्याखाली असते. मंदिर पाण्यात असते. यावेळी श्रींची उत्सव मूर्ती नदीवेशच्या पुरातन दत्त मंदिरमध्ये सोपस्कार केली जाते आणि नियमित पूजार्चा केली जाते. येथील मंदिर तब्बल 2 एकरमध्ये पसरलेलं असून या ठिकाणी विविध प्रकारची झाडे, भक्तांच्या सोयीसाठी सिमेंटचे कथडे, स्वच्छतागृहांची सोय, ऑफिस, त्याबरोबरच मुबलक पिण्याचे पाण्याची सोय केली आहे. तुमच्या वन डे ट्रिपसाठी हे ठिकाण अगदी उत्तम आहे. सदरची माहिती ट्रस्टचे उपाध्यक्ष बाळासाहेब जांभळे यांच्याकडून मिळाली.